नमस्कार मैत्रिणींनो, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्याकडे चुलीला लक्ष्मी मानलं जातं। चूल सारवली की तिला असं हळदी कुंकू लावावं लागतं आणि नंतरच चूल पेटवावी लागते। जेव्हा आपण हळदी कुंकू लावून चुलीला पूजू तिथून पुढेच आपण याच्यावर स्वयंपाक करू शकतो। वातावरण बाहेर खूप छान होतं, तर आज इंटरेस्टिंग काहीतरी बनवावं आणि खूपच पौष्टिक घरच्या साहित्यांमध्येच आणि दिसायला इतकं सुंदर आणि चवीलाही तितकंच उत्कृष्ट असं हे आज आपण घरीच बनवणार आहोत, जे बाजारात खूपच महाग मिळतं। अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी चवीला भन्नाट खरपूस खमंग अशी चव। तिला सुरुवात करूया। मी इथं साखर घेतलेली आहे 1 वाटी, 2 चमचे कॉफीची पावडर, लिंबाचा रस, बदामाचे काप आणि इथं दूध घेतलेलं आहे मी 2 लिटर। मिल्क दूध आहे, दूध आपल्या घरचंच आहे। मी इथं म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता चूल पेटवून आपल्याला हे दूध पूर्णपणे 2 लिटर आहे तर आपल्याला हे अर्धा लिटर इतकं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 लिटर दूध आपल्याला हे आटवायचं आहे। आता याला खाली लागू नये म्हणून काय करायचे की दूध थोडंसं गरम झालं की तुम्ही उन्हातलं किंवा झाऱ्याच्या साह्याने असं हलवू शकता, ढवळू शकता। 1-2-3 मिनटं एकसारखं असं ढवळत राहायचे, जेणेकरून दुधाला खालून साय पकडणार नाही। जर खालून साय पकडली नाही दुधाला, दूध खाली पातेल्याला आपल्या चिकटलं नाही तर दूध अजिबात करपत नाही आणि त्याचा करपट वास येत नाही। आता दूध बघा थोडं गरम व्हायला लागले, तुम्ही बघू शकता। आता मी इथं पळी घेतलेली आहे हलवायला। आता काय करायचं, हेच दूध पातेल्याच्या बाहेर जाऊ नये, म्हणजेच उतू जाऊ नये म्हणून याला तुम्ही तूप लावून घ्यायचे अगदी कडेने। जर तुम्ही हे तूप लावलं तर दूध पातेल्याच्या बाहेर उतू जात नाही। दूध आटवायला खूप वेळ लागतो, पण तितकीच चविष्ट ही रेसिपी आहे। याला सस्पेन्स खूप आहे, कारण ही रेसिपी तितकीच चांगली आहे आणि चवीला तर अगदीच भन्नाट आहे। मस्त लागते, बाजारात खूप महाग मिळते, तेव्हा ही रेसिपी तुम्ही तुमच्याकडे नक्की ट्राय करा। आता बघा थोडंसं दूध वरती आलं की पळीच्या साह्याने हे दूध आपल्याला असं वर खाली करायचे, जेणेकरून दूध तर उतू जाणारच नाही आपलं। तुम्ही पुढे पाहूच शकाल, जोपर्यंत याचा फेस जिरत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित रीतीने हलवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आता दूध आपलं वरती अजिबात येत नाही आहे, कारण आपण पातेल्याच्या कडेने जे तूप लावलेलं आहे त्याच्यामुळे दूध वरती येत नाही आहे। आता दूध व्यवस्थित आपल्याला छान आटवून घ्यायचे। दूध आता बऱ्यापैकी मी इथं आटवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यात आता मी हे दूध फाडण्यासाठी लिंबाचा रस घालत आहे। मी इथं 1 लिंबू पिळून त्याच्यामध्ये अर्ध्या पेल्या इतकं पाणी घेतलेलं आहे। आपल्याला लिंबाच्या रसामध्ये पाणी मिक्स करायचे, तरच लिंबाचा वास निघून जातो, नाहीतर उग्र वास लिंबाचा या रेसिपीला नक्कीच येतो। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी व्हिनेगरचा देखील वापर करू शकता। आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे असंच ठेवून देऊया 5-10 मिनटं। हे बघा दूध अगदी व्यवस्थित फाटलेलं आहे। सारखं ढवळत राहायचंय, तरच हे खाली लागणार नाही, म्हणजे चिकटणार नाही आणि याला करपट वास येणार नाही। आता याला 10 मिनटं असंच सोडून देऊया। तुम्ही गॅसवर करत असाल तर मंद गॅसवर हे असंच 10 ते 15 मिनटं ठेवून द्या। आता बघू शकता यातलं बऱ्यापैकी पाणी जिरलेलं आहे, म्हणजेच आटलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। साखर घालून छान मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा 10-15 मिनटं असंच मंद गॅसवर करत असाल तर मंद गॅसवर आणि चुलीवर करत असाल तर अगदी कमी जाळावर हे ठेवून द्यायचे। आता याला छान प्रकारे बुडबुडे आलेले आहेत। आता पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे। साखर पूर्णपणे व्यवस्थित विरघळलेली आहे, बघू शकता। एकदम पाणी आटलेलं आहे, साखर देखील आटलेली आहे। साखरेचं पाणी जे आहे सुटलेलं ते सुद्धा आटलेलं आहे।
आता या स्टेजला यामध्ये आपल्याला सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे या रेसिपीचा भन्नाट चव वाढवणारा ही कॉफी पावडर. जर तुम्ही कॉफी पावडर वापरली तर या रेसिपीला आणखीनच चव भन्नाट येते, अप्रतिम लागते. आजपर्यंत तुम्हाला सांगितली नसेल अशी ही पद्धत आहे या रेसिपीची. तर आज आपण इथं बनवत होतो हा मिल्क केक. अगदी आपल्या घरगुती 3 ते 4 साहित्यांमध्ये बाजारात खूप महाग मिळणारा हा पदार्थ अगदी काही साहित्यांमध्येच आपल्या घरी तयार होतो. तर तयार आहे मिल्क केक. तुम्ही याला कलाकंद देखील म्हणू शकता. आता मी इथं एका वाटीमध्ये तूप लावते थोडंसं या काचेच्या बोलला आणि याच्यामध्ये हा कलाकंद काढून घेणार आहे, म्हणजे याला छान प्रकारे केकचा शेप येईल. तुम्ही बघू शकता दिसायला इतका सुरेख, तितकाच चवीला उत्कृष्ट असा हा मिल्क केक तयार आहे. तुम्ही याला कलाकंद देखील म्हणू शकता. तर आहे की नाही अगदी आगळी वेगळी रेसिपी जी भन्नाट चवीची आहे. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ही रेसिपी जर तुम्हाला अगदी मनापासून आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.